स्वराज्य के जननी छत्रपति शिवाजी महाराज की प्रेरणा स्रोत राजा माता जिजाऊ मां साहेब के 428वें जन्मोत्सव पर आज सिंदखेड राजा ऐतिहासिक गौरव और श्रद्धा से सरोबार नजर आया। पूरे देश के साथ साथ बुल्ढाना जिले में भी जिजाऊ जयंती उत्साह और भक्ति भाव से मनाई गई। स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ मां साहेब का 428वां जन्मोत्सव आज सोमवार 12 जनवरी को देश भर में बड़े उत्साह के साथ मनाया जा रहा है। मां जिजाऊ की जन्मस्थली बुल्ढाना जिले के सिंदखेड राजा में भी जयंती समारोह भव्य रूप से आयोजित किया गया। राजे लखुजीराव जाधव के राजवाड़ा स्थित मां जिजाऊ के जन्मस्थल पर केंद्रीय स्वास्थ्य राज्य मंत्री प्रतापराव जाधव एवं राजश्रीताई जाधव के हाथों शासकीय महापूजा संपन्न हुई। इस दौरान राजमाता जिजाऊ मां साहेब को पुष्पांजलि अर्पित कर श्रद्धा पूर्वक अभिवादन किया गया। इस अवसर पर माजी मंत्री व आमदार राजेंद्र सिंह ने माजी आमदार शशिकांत खेड़ेकर सहित राज्य के विभिन्न हिस्सों से आए जिजाऊ भक्त बड़ी संख्या में उपस्थित थे। पूरा परिसर जिजाऊ मां साहेब की जय के जय घोष से गूंज उठा। आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मां साहेबांचा 428वां जन्मदिवस लाखोच्या संख्येनं संपूर्ण देशभरातून जिजाऊ प्रेमी माननीय छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी मंडळी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये येते। विशेष करून महिला वर्गांचा सुद्धा मोठ्या प्रमाणे या ठिकाणी सहभाग असतो आणि खऱ्या अर्थानं हे आपल्या सिंदखेड राज्याचं बुलढाणा जिल्ह्याचं ज्याला आपण मातृतीर्थ जिल्हा जिजामातेच्या नावानं ओळखतो त्याचं हे वैभव आहे। आज 12 जानेवारीला हा जन्मोत्सव साजरा करत असताना आपण पाहत असाल की प्रचंड उत्साह या ठिकाणी पुरुषांमध्ये, महिलांमध्ये, तरुणांमध्ये, तरुणीमध्ये ओसांडून वाहताना आपण या ठिकाणी पाहतो। निश्चित जिजामातेचं आज दर्शन घेतल्यानंतर एक नवी प्रेरणा लोक या ठिकाणाहून घेऊन जातात आणि आचरणात आणायचा प्रयत्न करतात। आज या जिजाऊ जन्मोत्सवाच्या मी सर्वांना मनापासून खूप 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 शुभेच्छा देतो। या ठिकाणी सुविधांचा अभाव आहे आणि विकास झालेला नाही अशी खंत जी आहे ती लखुजी राजे यांच्या वंशजांनी व्यक्त केली आहे। हे बघा, महाराष्ट्र सरकारनं सिंदखेड राजा विकास आराखडा मागच्या काळामध्ये जाहीर केलेला आहे आणि ही कामं वेगवेगळ्या विभागाकडे दिलेली आहेत। आपण पाहतो इथलच्या बऱ्याचशा वास्तू ह्या केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली येतात, काही वस्तू राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली येतात, काही सार्वजनिक बांधकाम असेल, काही नगरपालिका सिंदखेड राजाच्या अंतर्गत कामं केली जातात। आणि आज आपण या ठिकाणी दरवर्षी आपण या ठिकाणी येतो, दरवर्षी कुठलं ना कुठलं नवीन कामं या पूर्ण झालेलं आपण या ठिकाणी पाहतो। निश्चित या विकास आराखड्याला थोडा पूर्ण व्हायला उशीर लागत आहे। त्याचं कारण की पुरातत्व विभागाची जी कामं असतात ही अतिशय बारकाईनं त्या केल्या जातात। ज्या पुरातन वास्तू आहेत त्याचं सामरस्य ठेवत त्या सर्व कामं त्यांना करावे लागतात आणि हे करत असताना काही अडचणी येतात, त्यामुळं थोडा उशीर ती कामं पूर्ण व्हायला लागतो। पण लवकरात लवकर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हा विकास आराखडा पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो आणि राहू। लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे। न्यूज़ फर्स्ट के लिए वसीम शेख, अनवर की रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।